नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेसाठी आता प्रचाराला रंगत आलेली आहे. प्रचार सुरू झालेला आहे. नारळ फुटलेला आहे. आता वातावरण निवडणूकमय झालेलं आहे. एकूणच महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि आणखी जनस्वराज्य आघाडी, शाहू आघाडी अशा 4 आघाड्याबरोबर आणखी एक 5वी काही अपक्षांची आघाडी, या सगळ्याच आघाड्या आता प्रचारात सक्रिय झाल्यामुळे कोल्हापुरात निवडणूकमय वातावरण तयार झालं आहे. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 9 मधील महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शारंगधर देशमुख यांचा परिचय. शारंगधर देशमुख 3 वेळा महापालिकेत निवडून आले, 2 वेळा स्थायी समितीचे चेअरमन झाले, अनेक वर्षे काँग्रेसचे ते गटनेते होते. स्थायी समितीचे 2 वेळा चेअरमन असताना अतिशय चांगली कामं त्यांनी या शहराच्या दृष्टीनं केलेली आहेत. मुळात निधी खेचून आणण्याची ताकद शारंगधर देशमुख यांच्याकडे निश्चितपणे असल्यामुळे उपनगरात मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा त्यांनी तयार करून दिलेल्या आहेत. म्हणजे रंकाळा शिशुभीकरणापासून ते इराणी खनीपर्यंत किंवा भागातील सगळे रस्ते, पाणी, गटर सगळ्या समस्या सोडवण्यात शारंगधर देशमुख यांचा पुढाकार गेल्या 20-25 वर्षात निश्चितपणे आहे. अनेक संस्थांवर ते कार्यरत आहेत. म्हणजे टिंबर मार्केट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत, लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आहेत, संयुक्त उपनगर शिवजयंती हा उपक्रम त्यांनी सुरू केला, ते त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. शहरात जे असेल ते उपनगरात हेच दृष्टी ठेवून, हे व्हिजन ठेवून त्यांनी मोठ्या प्रमाणात शहरातल्या सगळ्या सुविधा उपनगरात कशा मिळतील यासाठी प्रयत्न केले आणि त्यामध्ये काही प्रमाणात ते यशस्वी देखील झाले. कारण केवळ त्यांचा प्रभाग नव्हे तर शेजारच्या सगळ्या प्रभागात लक्ष देऊन अनेक कामं त्यांनी करून आणली. त्यामुळे उपनगराचा नेता म्हणून शारंगधर देशमुख यांची ओळख तयार झालेली आहे. एक प्रशासनावर अंकुश असणारा अभ्यासू नगरसेवक म्हणून काम करण्याची प्रचंड धडाडी असणारा नगरसेवक म्हणून त्यांची एकूण कोल्हापूर शहरात ओळख आहे. अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले गेल्या 25 वर्षात. उपनगरातले रस्ते चकाचक केले, अनेक रस्ते त्यांनी तयार केले, त्यासाठी कोट्यावधीचा निधी त्यांनी खेचून आणला. रंकाळा शिशुभीकरणातही त्यांचा वाटा निश्चितपणे आहे.